तर आज नाश्त्याला होता मस्तपैकी मसाले भात आणि सोबत होती तेंडल्याची भाजी। नमस्कार आणि रामराम मंडळी, चला तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया। आजच्या दिवसाची सुरुवात होते आपली शेतात जाऊन डबे सोडायचं नेहमीचं काम, त्याच्या पुढचं नियोजन नंतर करूया। तर मंडळी, उद्या आता दिवाळी आहे आणि आज आम्हाला शेती तर पूर्ण करायची आहे, थोडी कापायची राहिली होती। आज बऱ्यापैकी माणसं पण होते आणि ऊन पण थोडं कमी होतं, सगळी मलबटच होती, पाऊस पडण्याची दाट शक्यता होती, म्हणून पटापट काम आटपत होतो। कारण काल 2 मळ्या कापलेल्या होत्या, ते सुकच घातलेलं होतं। हे बघा, एवढा अजून भात खायचा आहे आणि थोडासा आराम करतो आता, दमलेल्या उन्हातनं। काकी पान खायला बसलाय बांधावरती। आता काकीला विचारूया दिवाळीचं काय बनवलं आणि कर्जा लाडू किती काय बनवला नाही, की पार्सल आणला नाही। हसते काकी, म्हणजे काहीतरी बनवला नाही कर्जा बिरजा। दिवाळीच्या सकाळी आपण जाऊया खायला, आता तर पान खाते, आपण काही पान खात नाही। आता काय ऊन पण भरपूर लागते, नेमकी टोपी पण नाही आणले। आता काय एवढं भात खायचं आणि जायचं, जास्त काय राहिलंय नाही। आईचा नाश्ता झालाय, परवा काढलेले होते खालच्या लावणीमध्ये कारिंदे, बघा मस्तपैकी नाश्ता करून झाला। त्याच्यानंतर पुन्हा एकदा भात कापायला सुरुवात केली। आता काही जास्त राहिलं नव्हतं आणि आज होती आमच्या चुलत बहिणीची चहा पाणीचा कार्यक्रम। आपल्या कोकणामध्ये अशा प्रकारे चहा पाणीचा कार्यक्रम म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला जातो। सगळे गावकरी सुद्धा उपस्थित होते। तिथलं काम आटपलं आणि पुन्हा एकदा दुपारी शेतात आलो। पेंडी वगैरे बांधली होती, आईची भारे बांधण्याचं काम चालू होतं आणि आपल्याकडं वाहतुकीची जबाबदारी होती। आपल्याला भारे घेऊन जाऊन गाडीमध्ये लोड करायचे होते आणि ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन परत एकदा जोडायचे आहे भारे, त्याच्यामुळे सगळं वाहतुकीचं काम आपण घेतलं होतं। आणि भारे काही जास्त काही एवढे जड नव्हते आणि पाऊस येत होता, त्याच्यामुळे सगळी गडबड चालली होती भारे न्यायची। आणि आज आपल्या शेतात आले होते चक्क नानासाहेब, त्याच्यामुळे भात कापून सुद्धा पटापट झालं। शेवटची मई राहिली होती। बघा, अशा प्रकारे आमचा आजचा दिवस हा शेतातला तर इथला संपला होता। तर फायनली आपल्या तिन्ही मळ्या कापून झालेल्या आहेत। एवढी मंडई होती आज कापायला। तर मंडई, आजचा दिवस इथेच संपतोय, साधारण 5 वाजले। तर आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।